हां ते पहा आम्ही पहिल्याच दिवशी पाहिलं बरं. आता ते दहीहंडीचं खापर जे आहे ना ते इतकं महत्त्वाचं आहे ते मिळत नाही बरं. आणि तुम्हाला माहितीच नाही ना, एवढे प्रसिद्ध कीर्तनकार आणले तुम्ही तरी तिने तुम्हाला सांगितलं नाही का. ते खापर जर एवढं जर तुमच्या पिठात जर ठेवलं ना त्याला महिना 2 महिने त्या पिठाला आळाई लागणार नाही आणि कडूसुद्धा होणार नाही आणि आसुरी शक्तीचा प्रभावसुद्धा पडणार नाही त्याच्यावरती, त्या दहीहंडीचा खापराचा. अहो अंतविधीला जे फोडतात ना ते खापरसुद्धा वेगळ्या विधीसाठी उपयोगी पडतं बरं. अंतविधीचं खापर ते सुद्धा नजर पडत नाही काही काहीला, आणि हे तर मात्र नजरच पडत नाही खापर दहीहंडीचं. तुम्ही प्रयोग करून पहा त्या खापराचा. एवढा तुकडा पिठा टाका तुम्ही, जर समजा त्या पिठाला महिना 2 महिना जर आळाई जर लागली त्याला जर ना तर हे कपडे काढून तुमच्यासारखे कपडे घालू आम्ही. आसुरी शक्तीचा प्रभाव त्याच्यावरती पडणार, कधी कडूच सुद्धा होणार नाही. आणि त्याच पिठाच्या भाकरीनं मात्र तुमच्या घरात सुख शांती मिळेल. आपण पीठ चाळलं का ते पुन्हा डब्यात टाकून देत राहायचं. फक्त दहीहंडीचा काला काढून घ्यायचं आणि खापर ते पाहिलं. आम्ही पहिल्याच दिवशी पाहिलं पण ते कोणीतरी तिकडं फेकून दिलं. आता आम्ही सांगितलं तर आम्ही पहिल्या दिवशी का माहिती नाही ना होय, त्यांना माहीत नाही का हे. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत मात्र खरोखर आताही मात्र ते खापराचा तुम्ही उपयोग करू शकते दहीहंडीच्या नावाने. म्हणजे अंतविधीला जी घागर फोडते ना ते खापरसुद्धा वेगळ्या उपयोगात आहे बरं. खापर अहो त्याच खापर जर कपड्यात बांधून जर तुमचा मेंढरा शटाला ढोरागोराचं याला जर बांधलं ना तुम्हाला भूत प्रेत पिशाचं टाणाटोना काहीच करू शकत नाही. तेच खापर आपल्यासुद्धा मात्र कमराला बांधतात बरं. ते खापर आपल्याला सुद्धा अशी आसुरी शक्ती काहीच करू शकत नाही. ते खापरसुद्धा मिळत नाही. हे तर दहीहंडीचं आहे. म्हणजे काही गोष्टी मात्र ज्या आहे ना आपण करतो म्हणून करतो. आज खरोखर मात्र हा योगायोग मात्र युवराज दादांच्या मुळे मात्र त्यांच्या परिवारामुळे हा योगायोग ही गंगामाई ओळून एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि ज्यांनी म्हणतं या कार्यक्रमासाठी भरपूर असं सहकार्य केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दादा कीर्तन प्रवचन कथा मात्र तुम्हाला ऐकायला मिळतील पण ती हे मात्र ऐकायला मिळणार नाही. आणि एक आहे याच्यामध्ये आम्ही 12वी नापासून मराठीला 35 पडलेले. आता हे बाकीच्याला माहिती आहे. अरे आम्ही सुद्धा मात्र अशा गरीब परिस्थितीतून पुढे आलेलो आहे. पण परमेश्वराने हे तोंडातले दात दक्षिणा म्हणून घेतले आमच्याले. ज्या तोंडातला निघालेला शब्द एक निगदे सत्य होईल. शेती व्यवसाय असो कुठल्याही व्यवसायाबद्दल मार्गदर्शन. 50 मजली बिल्डिंग राहते त्याच्या सुख शांती काय मिळत नाही. वास्तुशास्त्राचे 10,000 पुस्तक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कुठलाही आजार असू द्या त्याच्याबद्दल मार्गदर्शन देतं. 1986-87 पासून आम्हाला डोक्याची गोळी माहिती नाही. कधी दाताही घसत नाही आणि कधी तर डोकंही सर नाही. 1.5 किलो घाणच निघाल आमच्या डोक्यामध्ये. तेच नाही आंघोळ तर आमची अशी ते इकडून एक तांब्या इकडून एक तांब्या झाली आंघोळ. कपडे बदलायला जावं तर इकडून कोरडंच राहतं. कोरडंच राहिलं का मग आपलं घ्यावं चोपडून मग ते झालं. मग काय पाणी नाही तरी आमच्या युवराज दादांनी सांगितलं पाणी भरपूर वापरा. पण आम्हाला तेवढी टाके भरली मग त्याच्यात आतून पाईप आहे का काय ते तर पाणी संपाना. एक ड्रम लागला 7 दिवसात. अजून काय आहे निमाशमा. म्हणजे सांगायचं तात्पर्य मात्र ह्या ते मध्ये म्हणू ना एखाद्याच मात्र कळत न कळत काय सांगितलं मी तर जळलं चटका बसला तर तिथं किडीचं घर लावा. आणि चुकून जर समजा एखाद्या वेळेस साधारणतः काही विषारी पदार्थ मात्र मुलाकडून बाळाकडून व्यक्तीकडून जर खाल्लं गेलं ना तर त्याच्यासाठी मात्र काही दुसरं करायची गरज नाही. जर विषारी पदार्थ खाल्लं गेलं तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त असं एकदम खारं पाणी करा. एकदम मिठाचं पाणी आणि ते मिठाचं पाणी पाजा तुम्ही एकदम डोळे झाकून. ती वस्तू मात्र पडून जाईल. विषारी विषबाधा कमी होऊन जाईल. अशा पद्धतीनं दुसऱ्या तर तुमच्याकडं डाळिंबाची बाग आहे तर डाळिंबाची बाग आहे. डाळिंबाचा रस जो आहे ना सगळ्या आजाराला विरोधक आहे बरं. डाळिंबाचा रस जो घेईल तर सगळे आजार तुमचे जातील. डाळिंबाचा ज्यूस हे जर घेतलं तर सगळ्या आजारावरती चालतं ते. म्हणून मात्र अशा पद्धतीनं कधी
आपल्याला एक केस वगैरे म्हातारं व्हायच्या अगोदर डोळे होते आणि केस गळायला लागते, परंतु त्याच्यासाठी मात्र कांद्यांचा रस मात्र झोपताना आपल्या केसांना लावा. कांद्यांचा रस थोडंसं तो कांद्याचा रस काढून घ्यायचा, 10 दिवसांना अगरबत्ती ओळवणार लावायचे, थोडंसं देवाच्या समोर ठेवायचा, चिंतन करायचं आणि तो कांद्याचा रस संध्याकाळच्या टायमाला डोक्याला लावून घ्यायचं, सकाळी स्वच्छ डोकं धुवून काढायचं. केस गळणं थांबतील, तुटणंही पण थांबतील या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं हे सगळे विधी मात्र आपल्यासाठी महत्त्वाचे. आता बाळासाठी मात्र बाळाला ते 4.5 ते 5 वर्षापर्यंत दवाखाना करण्याची गरज पडत नाही. बाळाला 4.5 ते 5 वर्षापर्यंत दवाखाना करण्याची गरज पडत नाही. आता तर जन्मल्यापासूनच काचामध्ये तेव्हा आता काय सांगायचं नेमकं आता. म्हणून मात्र बाळाला जी माता भगिनीला 4 दिवसाची अडचण येते, अशा अडचणीत बाळाकडे जर पाहिलं ना एखाद्या माता भगिनीनं, अडचण आलेल्या माता भगिनी, बाळाला तो दोष लागतो. बाळाच्या आईचा नाही तर दुसऱ्या माता भगिनी अडचणीत बाळाच्या नजरेला नजर लावली तर तो दोष लागतो. त्यानंतर अडचणीच्या कालावधी एखाद्या माता भगिनी बाळाला जवळ घेतलं ना, आई नाही बघत बाळाची आई, दुसरी माता भगिनी, तरी बाळाला तो दोष लागतो. म्हणून याच्याकरता मात्र आपल्याकडे एक आंघोळीचा विधी आहे. आंघोळीचा विधी आहे. त्या आंघोळीचा विधी मात्र म्हणजेच सगळ्यांसाठी जे पांढऱ्यापेक्षा तांबड्यापेक्षा म्हणतात का नाही, त्याच्याऐवजी पुन्हा मात्र जुने लोक जे म्हणतात का कावीळ झाली बा, ते कावीळ कोळी काहीच नाही. परंतु एक गोष्ट मात्र कालच्याही कार्यक्रमातून सांगितलं होतं ना आम्ही, का पाण्याची मोटर पाण्यात चालते तोपर्यंत कधी गरम होत नाही, ते काल सांगितले. त्यासाठी मात्र गोमूत्र, गावठ्या गाईचं गोमूत्र, शेण, निंबाचा पाला आणि गोमाता राहते त्या गोठ्यातली माती, या 4 वस्तू एकत्र करायच्या आणि 25 तांबे पाणी घ्यायचं. त्या वस्तू एकत्र करून खळाखळा उकळून घ्यायचं 20-25 मिनटं. त्या पाणी उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं. त्याच्यात ते पाला बिला राहील, तो पाला कुठेतरी असा छतावरती टाकून द्यायचं, कोणाचा पाय पडणार नाही. त्याच्यातलंच मात्र लहान बाळासाठी, पण लहान बाळालासुद्धा लक्षपूर्वक आहे का, लहान बाळालासुद्धा 9 महिने 9 दिवसाची गर्भधारणा राहते. तर तुम्ही 9-9.5 महिन्यानंतर म्हणा 10 महिन्यानंतर वरचं अन्न पाणी द्या. निश्चित ती मुलगं काही खाईल, काही म्हणजे काही नाही खाणार, म्हणजे शिळी भाकर पण खाईल बा, निश्चित मिलिटरीत नाही तर पोलीसमध्ये भरती होईल. आणि तुम्ही मात्र काही तोंडात घालतात, काही तोंडात घालतात, त्याला माहिती आहे का ते खायची वस्तू का नाही म्हणून, ते हातात सापडेल ते तोंडात घालणारच ना. काही तोंडात घालायला लागले तुम्हाला वाटतं झालं बघ खायच्या लायकी, मग दे चॉकलेट त्याला, दे बेस्टीला. चुकूनसुद्धा चॉकलेट द्यायचे नाही. चॉकलेटमध्ये वेगळ्या पद्धतीचा पदार्थ असतो, दात कामातून जाते आणि पुढं मात्र चिपा बनतात. पचनक्रिया होणारा जो पचन करणारा अग्नी जो येईल, हे मशीन पचनक्रिया चॉकलेट ना, त्याने मात्र मंदवून टाकतं ते. म्हणून मात्र ते चुकूनसुद्धा द्यायचं नाही. म्हणून ह्याकरिता जेव्हा तुम्ही मात्र बाळाला 4.5 ते 5 वर्षापर्यंत दवाखाना करण्याची गरज पडत नाही. ज्या टायमाला बाळ स्वतःच्या हातानं जेवत नाही ना, त्या टायमाला तुम्ही 5 बोटांनी बाळाला जेव घालते. बाळाच्या तोंडात हे 5 बोटं सोडले तर बाळाचं शारीरिक स्वास्थ्य बिघडून जातं. म्हणून बाळाला मात्र या 3 बोटांनी जेव घाला. 4.5 ते 5 वर्षापर्यंत दवाखाना करण्याची गरज पडत नाही. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळ्याला सुद्धा तुम्ही केक वगैरे आणतात, तिथं चाकू आणतात, एक आणतात तिथं चाकू आणतात. त्याच मात्र तिथं चाकूची गरज नाही. ज्या टायमाला तर जावळ काढायचं असतं तर तिथं जन्मतिथी, जन्म नक्षत्र, जन्मवार आणि जन्म महिना हे जावळाच्या दिवशी यायला नको. तशाच पद्धतीनं लग्न संबंध जमवले ना, नवरदेव नवरीच्या दोन्हींची पण जन्मतिथी, जन्म नक्षत्र, जन्मवार आणि जन्म महिना हे लग्नाच्या दिवशी यायला नको. यश आरोग्याने शांतीला कुठलीच अडचण येणार नाही, इथं परेशानीच राहते. म्हणून अशा पद्धतीनं मात्र
हा योग आहे की का इथे अभिष्ट चिंतन सोहळ्याला ह्या बोटांनी मात्र असं खायचं बा. आणि अभिष्ट चिंतन सोहळा याबद्दल फुलं आहे का आता? फुलं आहे ना? फुलांचा चोरगळा करा ना थोडंसं.